सिन्नरच्या सरदवाडी रोडवरील प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील 1-2 नव्हे तर तब्बल 11 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकले आहेत। यांसह शाळेने देखील तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला असून संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले। शालेय अभ्यासक्रमासोबतच शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व इयत्ता 8वी साठी घेण्यात येते, जी यापूर्वी इयत्ता 4थी व इयत्ता 7वी साठी घेण्यात येत होती। या शिष्यवृत्ती परीक्षेत नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक विद्यामंदिर सरदवाडी रोड सिन्नरच्या शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे। 1-2 नव्हे तर तब्बल 11 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे। 2005 पासून अस्तित्वात असलेल्या या शाळेचे सातत्याने 3, 5, 10 असे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकलेले आहेत। हीच मालिका वाढत्या आलेखासह कायम राखत याही वर्षी 11 विद्यार्थी गुणवत्ता यादीत दाखल झाले आहेत। याबाबत शाळेच्या अधीक्षिका माधवी पंडित मॅडम यांनी मुख्याधिकार, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन व कौतुक केले। मी सरदवाडी प्राथमिक शाळेची अधीक्षिका सौ माधवी पंडित। खरं तर आज सरदवाडी प्राथमिक शाळेसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे, भाग्याचा दिवस आहे, सोनेरी दिवस आहे। कारण आज सरदवाडी प्राथमिक शाळेच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 1 नव्हे 2 नव्हे तर 11 विद्यार्थ्यांनी बाजी मारलेली आहे आणि गुणवत्ता यादीमध्ये जिल्हा स्तरावर हे सगळे विद्यार्थी आमचे चमकलेले। हा शाळेसाठी अत्यंत भाग्याचा दिवस। सरदवाडी प्राथमिक शाळा म्हणजे नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ही सरदवाडी प्राथमिक शाळा खरं तर नव्यानंच उभी आहे। 13वं वर्ष या शाळेचं चालू आहे, पण 13व्या वर्षामध्ये शाळेचा शिष्यवृत्ती परीक्षेचा आलेख नेहमीच उंचावत राहिलेला आहे। पहिल्यांदी 1 मुलगा, मग 2 मुलं, 5 मुलं, मागच्या वर्षी 10 मुलं आणि 11 मुलं। मला वाटतं या सिन्नर तालुक्यामध्ये 11 मुलं शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येणारी ही एकमेव अशी शाळा आहे। त्यामुळे खरोखरच हा दिवस इथल्या सगळ्यांसाठी म्हणजे संस्थेसाठी, शाळेसाठी, शिक्षकांसाठी, पालकांसाठी आणि मुलांसाठी अत्यंत समाधानाचा दिवस आहे। अर्थात हे सगळं प्राप्त कसं झालं तर इथले प्रचंड मेहनती शिक्षक, ज्या शिक्षकांनी बालमंदिरापासून ते आमच्या 8वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत विद्यार्थ्यांना ते घडवतायत, कष्ट करतायत, सातत्यानं मेहनत आहे, चिकाटी आहे, नवनवं ज्ञान प्राप्त करून घेऊन मुलांना ते घडवतायत आणि त्यामुळेच हे सगळे यश प्राप्त झालेले। पालकांचा प्रचंड विश्वास आहे, पालकांचं प्रचंड सहकार्य आमच्या शाळेला मिळते आणि मुख्य म्हणजे या शाळेचा जो कॅप्टन आहे, मुख्याध्यापिका आहे सौभाग्यवती सुरेखा जेजुरकर, सातत्यानं जशी शाळा उभी आहे त्या शाळेला कष्ट करण्याची त्यांची तयारी आहे, दूरदृष्टी आहे, आव्हानं झेलण्याची तयारी आहे। त्यामुळे या सगळ्या टीममुळे आज हे यश शाळेला प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे मला माझ्यासाठी आणि संपूर्ण टीमसाठी हा अत्यंत अभिनंदन करण्यासारखा दिवस आहे। सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देते आणि थांबते। मार्गदर्शक शिक्षकांची भूमिका, विद्यार्थ्यांचे कलागुण, शाळेची वाटचाल याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जेजुरकर यांनी संवाद साधला आहे। मी या प्राथमिक विद्यामंदिर सरदवाडी या शाळेची मुख्याध्यापिका सौ सुरेखा जेजुरकर। मी 2005 पासून जशी शाळा सुरू झाली तेव्हापासून या शाळेमध्ये काम करते। 2012 पासून जेव्हा इयत्ता 4थी गुणवत्ता यादी जेव्हा इथे डिक्लेअर झाली त्यावेळी आमचे 2 विद्यार्थी होते। तेव्हापासून सलग आत्ता 17-18 पर्यंत एकूण 11 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये प्राप्त त्यांना झालेली आहे। आणि विशेष म्हणजे आमचे जे शिक्षक आहेत ते अतिशय मेहनती आहेत। संस्थेची खूप मोठी थाप आम्हाला आहे। सी.व्ही. रमण टॅलेंट अकादमी अंतर्गत आम्हाला छान मार्गदर्शन देखील केलं जातं आणि श्रीयुत रेवगडे सर, श्रीयुत बेनके सर आणि श्रीयुत वैष्णव सर हे देखील अतिशय मनापासून अथक परिश्रम घेऊन आमच्या या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात। संस्थेची थाप आम्हाला नेहमी असते। माननीय अधीक्षिका ज्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य आहेत त्या देखील अतिशय आम्हाला मार्गदर्शनाची थाप नेहमी देत असतात आणि या सगळ्यामुळेच आम्ही हे यश प्राप्त करू शकलो। असंच यश, उत्तम प्रगती आमच्या शाळेची होत राहावं अशी अपेक्षा ठेवते आणि शिक्षकांचं मार्गदर्शन मुलांना नेहमीच लाभत राहणार आहे। संस्थेने अशी थाप दिली तर आम्ही नक्की उच्चांक गाठू शकतो। धन्यवाद। शिक्षकांच्या मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांच्या चातुर्याची उत्तम साथ मिळाली। परीक्षेसाठी केलेल्या तयारीबाबत शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील संवाद साधला आहे। माझ्या शाळेचे नाव प्राथमिक विद्यामंदिर सरदवाडी रोड सिन्नर। मी सर्वात पहिले आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जेजुरकर मॅडम, आमचे शिक्षक रेवगडे सर, वैष्णव सर व बेनके सर यांचे मनापासून आभार मानतो।
आम्हाला हे जे यश मिळाले या यशामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. माझे नाव अथर्व किशोर क्षत्रिय. मी इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत 2रा क्रमांक या शाळेतून आलेला आहे. मला मार्गदर्शन करणारे शिक्षक म्हणजे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जेजुरकर मॅडम, शिक्षक बेनके सर, रेवगडे सर व वैष्णव सर यांनी खूप मार्गदर्शन केले व आज माझा जिल्ह्यातून 16वा क्रमांक आला. धन्यवाद. माझे नाव पृथ्वीराज जयसिंगकर. माझ्या शाळेचे नाव प्राथमिक विद्यामंदिर सरदवाडी रोड. मी प्रथम आभार मानतो आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जेजुरकर मॅडम व आम्हाला मार्गदर्शन देणारे रेवगडे सर, वैष्णव सर व बेनके सर. शाळेने आम्हाला मार्गदर्शन केलेच व शाळेने आम्हाला संस्कारही दिले. आम्हाला शाळेत चांगले ज्ञान दिले व घरी आम्हाला आमचे आईवडील पण आमचे अभ्यास घेत होते आणि आज मी या सगळ्या संस्कारामुळे, मार्गदर्शनामुळे मी आज जिल्ह्यात 28वा क्रमांक मिळवला आहे व माझे यश संपादन केले आहे. धन्यवाद. नाव यश दिलीप दिगोळे आहे. माझ्या शाळेचे नाव प्राथमिक विद्यामंदिर सरदवाडी रोड सिन्नर. माझ्या या यशाचा वाटा फक्त माझाच नाही तर मला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सुद्धा आहे. मला मार्गदर्शन करणारे शिक्षक आहे माझ्या माननीय सौ मुख्याध्यापिका जेजुरकर मॅडम आणि रेवगडे सर, वैष्णव सर, बेनके सर यांचाही आहे व मला घरी अभ्यास करून घेण्यासाठी माझ्या आईवडिलांचाही याच्यात वाटा आहे. शाळेतील मानस आव्हाड या विद्यार्थ्याने विशेष प्रावीण्य मिळवले असून तो जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत 9व्या क्रमांकावर झळकला आहे. तर अथर्व क्षत्रिय, पृथ्वीराज खिंदकर, सात्विक केकाने, श्रुती पाटील, राहुल बोगी, संस्कार कोकाटे, यश दिघोळे, अनुष्का शिंदे, साक्षी ढमाले, संस्कृती कोकाटे अशा 7 मुलांनी व 4 मुलींनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. लक्ष्मण रेवगडे, शंकर बेनके, योगेश वैष्णव आदी शिक्षकांचे ह्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले असून अभिनंदन सोहळ्याप्रसंगी प्रीती पवार, अनिता चव्हाण आदींसह शिक्षकांची उपस्थिती होती. SN न्यूजसाठी अक्षय गायकवाडसह शंतनू कोरडे.